हाय एव्हरीवन, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. आवाज येतोय सर्वांना? येस. ओके. हो. स्क्रीन दिसते? हो मॅम. हो मॅम. हो. ओके ओके ओके. आज आपला लास्ट डे असणार आहे फ्री क्लासचा. ग्रुप मधून तरी कोणी लेफ्ट होऊ नका. गुड इव्हनिंग आपला जरी मॅम. क्लासचा आज लास्ट डे असला तरी तुम्हाला नवनवीन माहिती, नवनवीन व्हिडिओज तुम्हाला आमच्या युट्यूबचे व्हिडिओज वगैरे मिळत राहणार आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांना पुढे कंटिन्यू करायचंय त्यांनी ऍडमिशन घ्या. वर्षभरासाठी ऍडमिशन आहेत. टीचर वर्षभरासाठी मला ऍडमिशन करू नाही शकता. करायचं. तुमची इच्छा, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करू शकता. ज्यांना इच्छा आहे ते करू शकता. ज्यांना कंटिन्यू करायचंय, नवोदय स्कॉलरशिप या परीक्षा चांगल्या मार्कांनी पास व्हायच्यात, तर त्यांनी हे क्लास हो. जॉईन करू शकता. टीचर मला नाही करायचं. उद्या आपली पॅरेंट्स मीटिंग राहणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी, पालकांना सांगायचंय उद्या आपली पेरेंट्स मीटिंग असणार आहे. जास्तीत जास्त पालकांनी क्लासला जॉईन व्हा. पेरेंट्स मीटिंग साठी विद्यार्थ्यांसाठी उद्या क्लास नसणार आहे. फक्त एक पेरेंट्स मीटिंग असेल. क्लासचं स्वरूप कशा प्रकारचं असणार आहे, फीचं स्वरूप कसं असणार आहे, पूर्ण जे आपल्या क्लासचं स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला सांगण्यात येईल. किंवा तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तर आपल्या पेरेंट्स मीटिंग मध्ये राहणार आहेत. ओके. काल आपण गणित विषय हा पाहत होतो का? यामध्ये नवोदय मधील लसावी आणि मसावी हे प्रकरण आपण काल पाहत होतो. तर तेच प्रकरण आज आपण कंटिन्यू करतोय. काल आपण मसावी पाहिले आणि लसावी सुद्धा पाहिले. आज थोडेसे जास्त आणखी लसावी काढण्याची उदाहरणं घेऊयात. आता जसं की इथे प्रश्न आहे 120, 240 आणि 360 चा लसावी काढा. आता इथे सरळ सरळ दिलेली एक पद्धत की 720 हा त्यांचा लसावी. आता ही एकच संख्या 120, 240 आणि 360 या तिन्ही संख्यांनी विभाज्य आहे, म्हणून तो लसावी झाला. पण कसा लसावी झाला? जर काढायचा म्हटलं लसावी तर तो कसा काढावा लागतो? स्पष्टीकरण असतात, पण सर्वच स्पष्टीकरण अगदी सहजपणे सोप्या पद्धतीने समजतात असं होत नाही. तर आता हाच लसावी आपण आपल्या पद्धतीने काढूयात. कसा काढला जातो पहा लसावी. आणि आपलं सुद्धा हेच उत्तर येतं का? 720च येतं का? एक सोपी मेथड तुम्हाला शिकवते. बरेच जण क्लासला उशीर करतात, सुरू करायला उशीर होतो. हा 120, 240 आणि 360. अगोदर पाहायचंय की या संख्या एकाच पाड्यामध्ये कोणाच्या मिळतात का? एकाच पाड्यामध्ये मिळणाऱ्या सुद्धा मिळत असेल तर लगेच त्याच पाड्याने भाग द्यायचा किंवा अगदी 2 पासून सुद्धा सुरुवात करू शकतात. आता 12च्या पाड्यामध्ये येतात, पण जर तुम्हाला नाहीच आठवलं समजा 12चा पाढा, तर तुम्ही 3चा पाहू शकता, मग 4चा पाहू शकता. 3ने सुद्धा आणि 4ने सुद्धा या विभाज्य या संख्या आहेत. त्यामुळे अगदी आपण 2, 3, 4 असं सुद्धा जाऊ शकतो. आणि शक्यतो लहान लहान संख्येकडून जायचं म्हणजे शक्यता आपली चुकण्याची खूप कमी राहते. आता जर 2ने जर भाग दिला, 2च्या पाड्यामध्ये 120 कधी येतो? अगदी ओरली आपल्याला करता आलं पाहिजे. आता 2च्या पाड्यामध्ये 120 तर माहित नाही, पण हा 12 कधी येतो माहितीये, बरोबर? मग 220 नाही पण 12. मग 12चा विचार कसा करणार आपण? बेस आहे 12. 2च्या पाड्यामध्ये 6 नंबरला हा 12 येतो आणि शून्य उचलायचा आहे असाच ठेवायचा. म्हणजे 2च्या पाड्यामध्ये 60 नंबरला 120 येतो. आता 2च्या पाड्यामध्ये 24 कधी येतो? 20 पर्यंतच पाडे माहित आहेत. मग 24 कधी येणार आहे? तर 2च्या पाड्यामध्ये 2 कधी येतो ते पाहायचं. 2च्या पाड्यामध्ये 2 हा 1 नंबरला येतो. हा 4 कधी येतो? 2 नंबरला. आणि हा शून्य उचलायचा असा ठेवायचा. 120 झाले. आता 2च्या पाड्यामध्ये 360 कधी येतो? तर 2च्या पाड्यामध्ये 3 नाही पण 2 येतो. मग या 3 मधले जर 2 काढले तर पहा, 1 नंबर लिहायचा होता इथे. बे एक बे, इथे एक छोटासा ठेवून पाहायचा. 16 तयार झाला. मग 16 झाला म्हणजे बे 8 16. 8व्या क्रमांकावरती हा 16 येतो आणि हा 0 आहे असं. तर 3 लिहायचा, तो कट झाला.
हा. पुन्हा याला रेष मारायची. आता पुन्हा 60, 120 आणि 18 कोणाच्या पाड्यामध्ये येणार आहेत? जर मोठ्या पाड्यांमध्ये आठवत असतील तर लगेच मोठ्या पाड्यामध्ये सुद्धा लिहू शकता. जसं की 3चा पाडा आहे, 12चा पाडा आहे, 6चा पाडा आहे. तर याच्यामध्ये सुद्धा आपण लिहू शकतो. एखाद्याला असं वाटेल की आम्हाला इथं 12ने नाही सुरुवात करायची, आपल्या 2ने नाही सुरुवात करायची, 12च्या पाड्यामध्ये हे सर्वजण येतात, आम्ही तिथून सुरुवात करतो, तिथून केली तरी काही हरकत नाही. पण लहानात लहान जर संख्येपासून जर मूळ अवयव काढायचे असतील तर ही सुद्धा एक मेथड आहे, म्हणून ही तुम्हाला दाखवते. आता 3ने भाग देऊन पाहूयात. 3 दुने 6 शून्य आहे असा, 3 चोक 12 हा शून्य आहे असा, 3 सख 8 आणि हा शून्य आहे असा. तर पुन्हा 2च्या पाड्यामध्ये 20 येतो 10व्या क्रमांकावरती, म्हणजे बे-10 20. दुसऱ्या क्रमांकावरती 4 येतो आहे असाच ठेवायचा, म्हणजे 2च्या पाड्यामध्ये 20व्या क्रमांकावरती 40 आहेत, बेत्रिक 6 आणि हा शून्य आहे असा. आता 10, 20, 30 हे कोणाच्या पाड्यामध्ये येतात? 10च्या तर येतातच, तरी सुद्धा आपण मूळ अवयव शोधण्यासाठी आता लास्ट डे आहे आपला आणि तुम्हाला सर्वच काही आलं पाहिजे. माझी इच्छा आहे की तुम्हाला जेवढं जास्त सांगता येईल तेवढं सांगायचंय, की आता मूळ अवयव सुद्धा आपण या पद्धतीने काढू शकतो. आता हे जे 2 आहेत तर बे-5 10, बे-10 20 आणि बे-15 30. आता पुन्हा पाहायचंय की 5, 10 आणि 15 हे एकाच पाड्यामध्ये कोणाच्या मिळतात, तर ते आपण काढू शकतो. 5च्या पाड्यामध्ये हे सर्वजण आहेत, जसं की 5च्या पाड्यामध्ये 5 एक 5, 5 दुने 10 आणि 5 त्रिक 15. आता इथे थोडीशी जागा कमी पडते. आता 2च्या पाड्यामध्ये 3च्या पाड्यामध्ये या सर्वच संख्या येणार नाही. आता राहिले 2, 3 आणि 1. मग असे जर एकाच पाड्यामध्ये जर येणारे नसतील तर मग शेवट जरी नाही केलं तरी चालतं. मग काय करायचं? हे जे आहे 2 आणि 3, हे 2 आणि 3 हे साईडला घेऊन टाकायचे, 2 पण आणि 3, आणि या सर्वांचा गुणाकार करायचा एकत्रित. आता हीच पद्धत. बोला विराज. विराजचा माईक ऑन आहे. मॅम मला हे समजलं नाही, पुन्हा सांगा ना. हो पुन्हा सांगते, आणखी एक पद्धत सांगते. हे दोनदा सांगते मी तुम्हाला, 2 पद्धतीने सांगते. हाच जो आहे गुणाकार आपण थोड्याशा मोठ्या भागाकारामध्ये पण घेऊयात. आता हे थोडस 2, 3 हे फक्त मूळ अवयवांसाठी सांगितलं तुम्हाला. हे पुन्हा एकदा सांगते हा विराज. हे पाहता या सर्वांचा गुणाकार करायचा, या सर्वांचा गुणाकार. आता इथपर्यंत हे सामायिक होते. सामायिक कुठपर्यंत होते? सारख्या सारख्या पाड्यांमध्ये मिळणारे होते 5 पर्यंत. सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे हा मसावी असतो. मसावी इथपर्यंत जरी ही जी निळी रेषा दिसते तिथपर्यंत जर आपण गुणाकार केला तर त्या गुणाकाराला मसावी म्हणायचंय. आणि त्याच्या खालचे हे 2 आणि 3 हे जर एकत्र केले तर तो जो गुणाकार येणार आहे तर त्याला लसावी म्हणायचंय. लसावी म्हणजेच एलसीएम आपल्याला मिळणार आहे. मग आता इथे लसावी विचारला होता, मग लसावी काढून घेऊयात आपण. लसावी काय झाला? 2 गुणिले 3. आता थोडा थोडा गुणाकार करत आपण जाऊयात. 2 गुणिले 3 हे 6 झाले, 6 गुणिले 2 6 दुने 12 झाले, 12 दुने 24 झाले. मग आता 24 आणि 5 यांचा गुणाकार करा. 24 आणि 5 यांचा जर गुणाकार केला तर तो किती येतो? जर 24 आणि 5 यांचा गुणाकार करता येत नाही तर मग पुढच्या 2 सोबत करा. तर 24 गुणिले 5 जर केलं तर तो 120 होतो. पुन्हा 120 आणि 2चा जर गुणाकार केला तर तो 240 होतो. आणि या 240चा जर गुणाकार 3 सोबत केला तर तो 720 होतो. म्हणजे या सर्वांचा गुणाकार, या सर्वांचा गुणाकार 720 आला होता का? म्हणजे लसावी झाला 720. या सर्वांचा गुणाकार केला तेव्हा लसावी 720 मिळाला. आणि उत्तर बरोबर आहे की चुकलंय हे तुमच्या समोर आहे. इथे काय सांगितलं होतं? लसावी आलाय 720. आपला पण आला होता का लसावी हा 720 आहे. आता या पद्धतीने ते फक्त सांगितलं होतं की या सर्व संख्यांचा लसावी हा 720 येतो, पण कसा आला, का आला, कुठून आला हे नाही सांगितलं. मग याची आणखी एक मेथड आहे. मग आता हाच लसावी जर आपण एवढ्या थोडेसे लहान लहान अवयवांमधून काढले आणि जर तुमचे मोठे जर पाढेपाठ आहेत तर मग मोठे पाढेपाठ असतील तर थोड्या सोप्या स्टेप मध्ये कसा करायचा तो पाहूयात. आता हे लहान लहान टेबल नुसार गेलो आपण. ज्यांना पाढेपाठ नाहीत त्यांना सुद्धा लसावी मसावी काढता येतो. आता तुम्हाला जर माहितीये की 12च्याच पाड्यामध्ये या सर्व संख्या येतात किंवा 24च्या पाड्यामध्ये येतात तरी सुद्धा तुम्ही जाऊ शकता. तर ज्यांचा ज्यांचा 24चा पाडा पाठ आहे, मग 24ने जर भाग दिला तर 24 5 120 होतात.
24 एक 24 वरचा शून्य म्हणजे 24 10 240 झालेत. त्यानंतर 24 गुणिले जर 3 केले 24 एक 24 24 दोन्ही 48 होतात. सॉरी 24च्या पाड्यामध्ये 36 नाही ना. 24 दोन्ही 48. आपण 12च्या पाड्याने जाऊ शकतो. पहा 12च्या पाड्याने 12 एक 12 किंवा 12 10 120 12 दोन्ही 24 हा शून्य आहे असा. त्यानंतर 12 त्रिक 36 आणि शून्य आहे असा. आता झाले 10 20 30. आता हे 10 20 30 तुम्हाला माहिती आहे की 10च्या पाड्यामध्ये हे येतात. मग 10 एक 10 10 दोन्ही 20 आणि 10 त्रिक 30 असंही तुम्ही करू शकता. आता राहिलेले हे 2 आणि 3 हे डायरेक्ट इकडे घेतले तरी चालतात. 2च्या पाड्यामध्ये 1 नंबरला 2 येतो. 1 जर असेल तर त्याला आहे असं खाली घ्यायचं. जो येत नाही पाड्यामध्ये तो आहे असा खाली घ्यायचा. शेवटी 1 1 आलं की उत्तर निघून गेलं. आता हा 3च्या पाड्यामध्ये 3 येतो. म्हणजे 3 एक 3 आणि इकडचे 1 1 आहे असेच. आता लसावी पुन्हा एकदा पहा तेवढाच येतो का 12 गुणिले 10 गुणिले 2 गुणिले 3. जर मोठा गुणाकार सरळ सरळ येत नसेल तर असं जोड्या जोड्या करा आणि करा. 2 मिनिट पृथ्वीराज, तुमचा काय डाऊट असेल तर घेते. एवढं हे समजून घ्या. 12 ही 120. 120 गुणिले आता हे जर 3 आणि 2चा जर गुणाकार केला तर तो 6 होतो. 12 आणि 6चा गुणाकार करायचा. 12 पंच 60 12 6 72. बरोबर 72 आणि हा वरचा शून्य उरलेला आहे असा. म्हणजे कुठल्याही पद्धतीने कसंही करा आपलं उत्तर हे 720 आलं का. मग तुम्हाला कोणती पद्धत समजली? इथे एक्सप्लेन केलेली ही पद्धत समजली की मी एक्सप्लेन केलेली पद्धत समजली? पुस्तकामध्ये बऱ्याच वेळा एखाद दोन प्रश्नाचं एक्सप्लेनेशन असतं, पण आपल्याला प्रत्येक प्रश्न समजेलच असं नाही. वेगवेगळ्या पद्धतीने लसावी आणि मसावी काढता येतात. बोला, ही समजलंय आता? प्रश्न हा सोडवलेलाच होता, तोच मी एक्सप्लेन केलेला आहे. कोणती पद्धत अधिक योग्य वाटली? तुमच्या हो मॅम. पुस्तकामध्ये दिलेलं हो स्पष्टीकरण मॅम. आहे का मी हो सांगितलेली मॅम. तुम्हाला हो योग्य मॅम. वाटली? हो मॅम. हो मॅम. हो ओके, हा. मॅम. पृथ्वीराज बोला, पृथ्वीराज करचे. हो पृथ्वीराज मॅम. बोला, काही डाऊट होता का पृथ्वीराज? मॅडम हो मॅम. आपण आपण जर का ते 120 140 160 ला 10 ने केलं असतं तर कसं केलं असतं? 1 मिनिट पुन्हा सांग. 10ने भाग दिला असता तरी चाललं असतं ना. 10ने भाग दिला असता सुरुवातीला तरी चाललं असतं. तरीही चाललं असतं पृथ्वीराज. फक्त आता पृथ्वीराजचा माईक ऑन राहील. हा बोला पृथ्वीराज, आणखी काही शंका होती का? एवढंच होतं? एवढंच होतं. 10ने भाग देऊ का? अगोदर तुला ती शंका होती का? दाखवू का डायरेक्ट जर 10ने भाग दिला तर जमतंय का? हो. ओके. बरं, आता हाच प्रश्न पुन्हा एकदा पाहूयात आपण वेगवेगळ्या पद्धतीने. एक जरी प्रश्न तुम्ही व्यवस्थित समजून घेतला ना तरी काय अडचण नाही. त्यासारखे तुम्ही 100 प्रश्न स्वतः सोडू शकता. पण एक तरी प्रश्न तुम्हाला अगदी व्यवस्थित समजला पाहिजे. प्रश्न कमी होऊ द्या पण व्यवस्थित समजून घ्या. जेवढं जास्त प्रश्न समजून घेणार तेवढे जास्त तुम्हाला पुढे प्रश्न सोडवताना मदत होणार आहे. आता जर 10ने, त्याचं म्हणणं होतं की ते 10ने सोडवायचं डायरेक्ट. आता आम्हाला माहितीये की इथे पुढे 0 0 0 आहेत म्हणजे 10च्या कसोटीमध्ये सर्वच बसतात. 10ने पूर्ण भाग जातो. जसं की आता 10च्या पाड्यामध्ये 120 कधी येतो? आता 120 माहित नाही आपल्याला, पण 10च्या पाड्यामध्ये 10 येतो हे माहितीये. 10 एक 10, 12 मधून 10 कमी केले तर 2 उरले. मग पुन्हा 10च्या पाड्यामध्ये 20 येतो. 10 दुने 20 म्हणजे 10च्या पाड्यामध्ये 12व्या क्रमांकावरती 120 येतो हे समजलं. आता पुढे 10च्या पाड्यामध्ये 24 कधी येतो हे माहित नाही, पण 10 दुने 20 येतो हे माहितीये. मग 24 मधले 20 काढले तर इथे 4 उरतात. तिथे छोटेसे उरलेले मी ठेवलेत पहा. ते 40 झाले. मग 10 चोक 40 जर भागाकार केला तर हा 24 झाला असता. 24 240 भागिले 10 केलं असतं तर 24 झालं असतं. मग इथे तसंच जर 10च्या पाड्यामध्ये 360 आहेत तर 360 मधलं आपल्याला माहित नाही पण 30 येतो. 10 त्रिक 30. आता 36 मधलं जर 30 कमी केलं तर 6 उरतो आणि 10 सख 60 होतो. बरं, 0 0 गेला निघून. 0 0 निघून गेलेले आहेत. आता 12च्या पाड्यामध्ये या संख्या येतात. 12 एक 12 12 दोन्ही 24 आणि 12 त्रिक 36. पुन्हा 2 बे एक बे
3 आहे असा, ज्या आता बेच्या पाड्यामध्ये 3 येत नाही ना, मग त्याला आहे असा खाली घ्यायचा. जो येत नाही त्याला आहे असा खाली घ्यायचा. पुन्हा 3च्या पाड्यामध्ये 3 येतो 1 नंबरला आणि बाकीचे 1 1. आता यांचा गुणाकार करून पाहूयात. पुन्हा एकदा 12 गुणिले 10, पुन्हा त्याच संख्या मिळाल्या. 10 गुणिले 12 गुणिले 2 गुणिले 3. 10 गुणिले 12 हे झाले 120. 3 गुणिले 2 हे 6 झाले. 12 6 72 आणि पुढचं शून्य आहे असा पुन्हा एकदा 720. ओके, आता समजलंय का? यामध्ये कोणाला काही शंका? तुमच्या पद्धतीने लहान अवयव घ्या, मोठे घ्या, काही फरक पडत नाही. समजलाय तुम्हाला प्रश्न? यामध्ये काही प्रॉब्लेम तुम्हाला? ओके. बर, आता लसावी समजला, मसावी समजला. आज आपण स्वाध्यायामधले प्रश्न घ्यायचे. ओके, स्वाध्यायामधले प्रश्न पाहूयात. आता स्वाध्यायामधले प्रश्न ज्यांना जमतात त्यांनी सोडवा, ज्यांना जमतंय लसावी मसावी काढणं, ज्यांना आता जमू लागलं त्यांनी काढा. आता इथे प्रश्न काय अगोदर समजून घ्या. तिथे मी तुम्हाला एक्सप्लेन करते की तुम्हाला कशाचा लसावी काढायचा, कशाचा मसावी काढायचा. दोन चौकांमधील दिवे अनुक्रमे 25 सेकंदांनी आणि 45 सेकंदांनी बदलतात. जर ते सकाळी 9:20 एकदम बदलले असतील तर पुन्हा ते एकदम कधी बदलतील? आता हा प्रश्न आहे. मग या प्रश्नामध्ये आपल्याला नेमकेपणाने समजलेलंच नाही की लसावी काढायचा की मसावी काढायचा. असं जेव्हा उदाहरण येतं की पुन्हा चमकणार आहेत, पुन्हा लागणार आहेत, मग असं जेव्हा येतं की पुन्हा पुनरावृत्ती येतं, तेव्हा तर आपल्याला लसावीच काढायचंय. किंवा किमान हा जर शब्द तिथे आला तर ते तरी सुद्धा आपल्याला लसावी काढायचा असतो. कमाल, कमाल म्हणजे मोठा. जेव्हा कमाल, मोठ्यात मोठी असं जेव्हा शब्द येतात तिथे आपल्याला मसावी काढायचा. इथे मात्र आपल्याला लसावी काढावा लागणार आहे. आता लसावी कोणाचा काढायचा? कोणकोणते सेकंद दिलेत पहा, 25 आणि 45 सेकंद. मग या 25 आणि 45चा लसावी काढून घ्या. काढा बरं. 25 आणि 45 यांचा जर लसावी काढायचा म्हटलं तर तो किती होईल? पाहूयात किती विद्यार्थ्यांना समजलाय लसावी काढणं. फक्त लसावी जरी आला तरी मी पुढचं जे उदाहरण आहे तुम्हाला एक्सप्लेन करते. आता वास्तविक पाहता हे जे उदाहरण आहे किंवा हे जे प्रकरण आहे तर ते 5व्या क्रमांकावरती. तुम्हाला बेसिकला हे नाहीच आहे, थोडस पुढचं प्रकरण आहे आणि पुढचं असल्या कारणाने आज आपला लास्ट डे. आता हे म्हणूनच मी शेवटी ठेवलेलं होतं की बऱ्याच विद्यार्थ्यांना समजलं असेल, कोणाला समजलं नसेल. हे जेव्हा 4-5 प्रकरण होतात त्यानंतर घेण्याचं हे प्रकरण आहे. जेव्हा तुम्ही रेग्युलर क्लासला येणार तेव्हा तुम्हाला हे लगेच प्रकरण होणार नाही. तुमचं हे 5व्या क्रमांकाचं प्रकरण आहे, तेव्हाच तुम्हाला होईल. त्या अगोदर तुम्हाला भरपूर जे आहे आकलन होणार आहे. विभाज्यतेच्या कसोट्यांमधून असेल किंवा विभाजक हे मल्टिपल वगैरे त्यामधूनच होणार आहे. त्यानंतर ही व्यवस्थित समजणार आहे. त्यामुळे एवढं हे पुन्हा एक्सप्लेन करण्याची सुद्धा गरज पडत नाही. जे मुलं कंटिन्यू करतात, कंटिन्यू सर्व प्रकरण सोडवतात, त्यांना गरज पडत नाही. ओके, आता काही जणांचा आन्सर आलाय पाहूयात. 25 आणि 45 यांचा लसावी किती आला? ओके, एकाचही मला उत्तर दिसलेलं नाही. बरं, लसावी काढायला नाही जमला. ओके, ज्यांना जमला नाही त्यांनी पुन्हा एकदा लक्ष द्या. 25 आणि 45 आणि जर खूपच कठीण वाटत असतील ही उदाहरणं तर आपण फक्त लसावी आणि मसावी सरळ सरळ एवढंच काढूयात. आपण आणखी कालच्या सारख्या काही संख्या घेऊयात, त्यांचा एकदा मसावी काढूयात, एकदा लसावी काढूयात. काहीच अडचण नाही. आता ही उदाहरणं म्हटलं की थोडंसं कठीण वाटायला लागतं. पहा आपल्याकडे कोणत्या संख्या आहेत? 45 आणि 25. पुन्हा एकदा व्यवस्थित लक्ष द्या कसा काढावा लागतो. आता 25 आणि 45 एकाच पाड्यामध्ये मिळतात. आपण कसोट्या पाहिल्या होत्या, त्यामधून आपण ठरवलं की एकक स्थानी 5 आहे, म्हणजे या दोनही संख्या आपल्याला 5च्या पाड्यामध्ये मिळतात. पहा, 5 25, 5 9 45. आता 5 आणि 9 हे एकाच पाड्यामध्ये आपल्याला कधीच मिळणार नाही. जे मिळत नाही ते आहे असाच एक एक नंबर साईडला लिहून घ्यायचा. जसं की 5 1 5. 9 येत नाही ना, 9 ला आहे असं खाली घ्या आणि पुन्हा 9 1 9 करा. किंवा ही जरी प्रोसेस नाही केली तुम्ही, एकाच पाड्यामध्ये नाहीत तर मिळणाऱ्या संख्या, मग हा 5 आणि 9 येते, डायरेक्ट उचलायचा आणि डावीकडे नेऊन मांडायचा. हे एवढंच केलं. आता हे खालचं नाही केलं तरी काही हरकत नाही, एवढंच केलं तरी चालतं, तरी तुमच्या उत्तरामध्ये काही बदल होणार नाही. एवढं तर कन्फर्म आहे की 5 आणि 9 एकाच पाड्यामध्ये कुठे मिळत नाही.
म्हणजे या संख्यांचा जो लसावी आहे तो लसावी किती झाला? लसावी म्हणजे सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार असतो. ज्या या सर्व संख्या येतात त्या लसावी असतात. म्हणजे इथे कोण कोण आला? 5 गुणिले 5 गुणिले 9. पाहता जर सरळ सरळ पूर्णच गुणाकार येत नसेल तर टप्प्याटप्प्याने करा. 5 5 25 होतो, बरोबर? 25 गुणिले 9 करायचे. या दोघांचाच करून घ्यायचा अगोदर 25 आणि मग 25च्या पाड्यामध्ये 25 9 225 होऊन जातो. हा काय झाला यांचा लसावी. पण हे सुद्धा सेकंद होते. हे 25 सेकंद होते आणि 45 सुद्धा सेकंद होते. मग हे जर सेकंद असतील तर येणारं उत्तर हे सुद्धा सेकंदच आहे. हे 225 सेकंद आहेत. आणि इथे सांगितलंय आपल्याला की सकाळी 9:20 एकदम हे दिवे बदलले तर ते पुन्हा कधी बदलतील? मग हेच उदाहरणं जे असतात, असाच जे उदाहरणांचा पॅटर्न असतो तो क्लासमध्ये घेतला जातो. आता ही सर्व उदाहरणं, आता बरेच विद्यार्थी क्लास लावत नाहीत. कुठल्याही गोष्टीला जर मार्गदर्शन असेल तर योग्य पद्धतीने मुलं ते व्यवस्थित उदाहरणं सोडवतात. मार्गदर्शन सुद्धा योग्य असावं लागतं. आता या सेकंदांचं आपल्याला काय करावं लागेल? आता मिनिट, आता किती मिनिटांनी बदलणार आहेत? कारण उत्तर जे आहे ते नंतर मिनिटांमध्ये बदललेले. मग आता एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात माहिती आहे तुम्हाला? एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात? 60. 60. अगदी बरोबर आहे. 60. हो, 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट. हे अगदी बरोबर आहे. 60 मिनिट बरोबर 1 तास असतो, हो की नाही? 60 मिनिटांचा 1 तास असतो. आणि जर 60 सेकंद जर आपण घेतले, इथे थोडीशी जागा कमी पडते. पाहता. आणि जर आपण 60 सेकंद जर घेतली तर या 60 सेकंदांचं काय होतो? 1 मिनिट तयार होत असतो. 1 मिनिट. हो. 1 मिनिट. मग आता 225 सेकंद आहेत आपल्याकडे. 225 सेकंद आहेत. यांना जर कन्व्हर्ट करायचंय मिनिटांमध्ये मिनिट मॅम. तर अशा वेळी आपल्याला 60 ने भाग द्यावा लागतो. 1 हो. मिनिट. आता आपण 60 ने भाग देऊयात. जर आपण 225 ला जर 60 ने जर भाग दिला असता, तर आता 225 ला जर 60 ने भाग दिला तर उत्तर किती मिळतं? भागाकार येतो ना सर्वांना? बरं, इथे थोडंसं कट करते मी, जेणेकरून आपल्याला जागा येते पुरेल. ज्यांना काटछाट भागाकार नाही समजत त्यांनी नेहमीच्या भागाकार पद्धतीने पहा. 225 सेकंद आहेत, भाग द्यायचा 60 ने. 60 नेच भाग यासाठी दिला की आपल्याला मिनिट काढायचे. हे सेकंद आहेत, जे काही उत्तर आलं ते सेकंदामधलं आहे. आता 6 त्रिक 18, तसं 60 त्रिक 120 होत असतो. 60 त्रिक 120 आलं. 60 त्रिक 180 होत असं. 6 त्रिक 18 तर 60 त्रिक 180. म्हणजे 225 मधून जर 180 कमी केले, आता जर 4 नंबरला जर घेतला असता तर किती झाले असते पहा. 6 चोक 24 नसतं जमलंच नाही. मग आपल्याला इथे मिळाले असते 240. मग 240 तर हे 225 पेक्षाही मोठे होतात. मोठी संख्या आपल्याला भागाकारामध्ये चालत नाही. मग अशी जर चालत नाही तर मग आपण लहान घेतो, जवळची आणि लहान संख्या घेतो. मग आता या 225 मधून जर आपण 180 ला वजा केलं तर किती उरतात? 225 वजा 180 केले तर हे 45 उरतात. ही वजाबाकी झाली 45. आता 60च्या पाड्यामध्ये 45 तर येत नाहीत. 45 येत नाहीत म्हणून आपण इथे 0 घेतलं आणि शून्याच्या बदल्यामध्ये इथे पॉइंट द्यावा लागतो. त्याला दशांश चिन्ह म्हटलं जातं. मग आता 60च्या पाड्यामध्ये हे 450 येतात का हे चेक करायचं आपण. आता जवळची संख्या, आता 6 7 42 असतो. 6 7 42 म्हणजे इथे 60 7 जर केलं तर तो 420 होतो. म्हणजे आपल्याला कोण जवळचा पडेल किंवा आपण आता जवळची संख्या पाहू शकतो. म्हणजे किंवा एवढं जरी नाही समजलं तुम्हाला, इथे 3 मिनिट तर निघले. कारण आपल्याला इथे मिनिटांमध्ये काढायचे, जास्त पुढचं काढूच नका. इथे 225 सेकंदांमधून इथे डायरेक्ट हे 45 सेकंद ठेवा. 3 मिनिट आणि 45 सेकंद. उरलेले जे आहेत ते सेकंद, कारण पूर्ण मिनिट निघणार नाहीयेत. कारण पूर्ण मिनिट निघण्यासाठी इथं 60च्याच पाड्यातील संख्या असायला हवी, जी की संख्या नाहीये 60च्या पाड्यातील.
225 8च्या पाड्यामध्ये येत नाहीत. म्हणजे 225 सेकंद म्हणजे 3 मिनिट आणि 45 सेकंद एवढं झालं. म्हणजे काही सेकंद राहतात. मग इथे जे उत्तर आहे तर ते आपलं कसं दिलेलं आहे, मिनिट आणि सेकंदामध्ये आलेलं आहे. मग मिनिट सेकंद आता इथे आपण पाहूयात, 9:20 अगोदर लागत होती. आता आपल्याकडे जे उत्तर मिळालेले तर 3 मिनिट आणि 45 सेकंद. हे आहेत तास, इकडे आहेत मिनिट आणि त्यानंतर आहेत सेकंद. मग आपल्याकडे जे आलेलं आहे उत्तर ते मिनिट आणि सेकंदामधले, तर ते तिथे ठेवून द्या. इकडे सेकंद काहीच नव्हतं. हा, मिनिट किती होते आपल्याकडे, 3 मिनिट आणि सेकंद होते 45, तासांमध्ये 0. ही जर ऍडिशन करून घेतली तर हे 45 सेकंद आहे असे. जिथे 20 मिनिट आहेत तिथे 23 झाले आणि जिथे 9 तास आहेत तिथे 9 तासांना 9 तास. 9 23 45 असं दिसतंय का उत्तर कुठे? हा, आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. श्रेयश आंबोरे बोला. तुमच्या वयाच्या मानाने आणि बेसिक कन्सेप्टच्या मानाने हे जे प्रश्न आहेत ते थोडेसे कठीण आहेत. हे समजतायत का फक्त आपण लसावी मसावी घ्यायचे म्हणजे आणखी व्यवस्थित समजतील? हे असं समजतायत उदाहरणं की फक्त लसावी मसावीसाठी संख्या देऊ अजून तरी? संख्या देऊ का? संख्या, ओके. जोपर्यंत तुम्हाला संख्यांचा फक्त दिलेल्या संख्यांचा लसावी आणि मसावी व्यवस्थित काढता येत नाही तोपर्यंत अशी उदाहरणं पटकन समजत नाही. हो, देऊ संख्या. आता इथे आहे पहा, दुसरं उदाहरण सोपं आहे. आता हे दुसरं उदाहरण पहा, त्यानंतर संख्याच देते. दुसऱ्या उदाहरणामध्ये फक्त साधारण संख्या आहेत. तिथे आपल्याला काढायचं पहा, कमाल नावे म्हणजे आपल्याला इथं मसावी काढायचं आहे. 2 पेट्रोल टँकरची धारकता अनुक्रमे 290 लिटर व 630 लिटर आहे. एकाच मापाच्या डब्याने त्या दोन्ही टँकरची धारकता मोजायची असल्यास डब्याची कमाल धारकता किती असावी? कमाल जेव्हा शब्द येत असतो तेव्हा तिथे मसावी काढायचा. मसावी कोणाचा काढणार तुम्ही? 590 आणि 630चा. आता हे सरळ सरळ उदाहरण आहे म्हणून आपण इथे मसावी काढून घेऊयात. आता मसावी कसा काढायचा? पुन्हा एकदा मसावीचं उदाहरण एक्सप्लेन करते. पहा, 590 आणि 630. आता जर शेवटी जर 0 असतील तर सरळ सरळ 10ने भाग जातो, बरोबर? मग 10ने भाग जातोय, 10च्या पाढ्यामध्ये फक्त 0ला कट करायचं आणि आहे ती संख्या लिहून टाकायची. तेव्हा हे जर नसेल, जर काटछाट जमत असेल तर असं जरी केलं तरी चालतं. मग 1 0 कमी होणार आहे म्हणजे राहिला कोण? फक्त 59. म्हणजे 59 आहे असा इथे राहणार आहे आणि इथे पण 1 0 कमी होणार आहे, भाग जर दिला तर तो 63 आहे असा राहणार आहे. 59 आणि 63 एकाच पाढ्यामध्ये कधीच मिळत नाही. मग असं जर झालं तर हेच आपलं उत्तर आहे. हे याला काय म्हणायचं? हा 10 जो आहे तर तो झाला सामायिक अवयव. 2 सामायिक अवयवांचा गुणाकार किंवा एक जरी आला सामायिक अवयव तरी त्याला मसावी असं म्हटलं जातं. मग हा आपला मसावी झाला 10. मग इथे 10 उत्तर आहे का कुठे? हे झालं 10 लिटर. ओके, असं सोपं जात आहे. या संख्या फक्त अशा दिल्या तर चालतील तुम्हाला? देऊ संख्या? ओके, संख्येचा प्रॅक्टिस छान झाली की नाही? मग उदाहरणं व्यवस्थित सोडवायला जमतात. उदाहरणांमध्ये थोडस कठीण वाटायला लागतं. हा, उदाहरणं थोडीशी सुरुवातीला लगेच जर सुरुवात झाली, कधीही कोणी शाळेमध्ये जरी झालं प्रकरण तरी तुम्हाला फक्त अगोदर संख्या दिल्या जातात. त्या संख्येनुसार तुम्हाला लसावी आणि मसावी काढायचा असतो. तेवढं समजलं की मग कशाही प्रकारची उदाहरणं येऊ द्या, काहीच कठीण नाही. आता इथे उदाहरणं आहेत पहा, इथे आहे HCF काढण्यासाठी आणि इकडे खाली आहेत LCM काढण्यासाठी. आता इथे अगोदर HCF काढून घ्या, मसावी काढून घ्या. किंवा एकाच संख्येचा, असं नाहीये की याचा फक्त आपण मसावीच काढू शकतो, दोन्ही काढू शकतो. मसावी पण आणि लसावी पण. पाहूयात आपण मसावी पण कसा काढायचा आणि लसावी पण काढायचा कसा. पाहता, पहिलं उदाहरण आहे आपलं 45 आणि 30.
45 आणि 30 यांचा आपण लसावी आणि मसावी दोन्ही काढून घेऊयात. 45 आणि 30. आता 5च्या पाड्यामध्ये या दोनही संख्या येतात. 5 9 45 आणि 5 सख 30. 9 आणि 6 पुन्हा एकदा आपल्याला एका पाड्यामध्ये मिळतात. 3च्या पाड्यामध्ये. 3 त्रिक 9 आणि 3 दुने 6. आता इथपर्यंत झाला. आता 3 आणि 2 आपल्याला पुन्हा एकाच पाड्यामध्ये कधीच मिळणार नाही. म्हणून यांचा मसावी. एकाच याच्यामध्ये आपण मसावी आणि लसावी पाहतोय. पहा मसावी म्हणजे कोण आहेत? सामायिक अवयवांचा गुणाकार असतो. सामायिक अवयवांचा गुणाकार. आज जरी थोडंसं कठीण वाटलं तरी वाटू द्या. पुन्हा जेव्हा तुम्हाला शाळेमध्ये हे प्रकरण होईल तेव्हा तुम्हाला सहजपणे समजणार आहे. तेच जर पुन्हा पुन्हा रिवाईज झालं तर खूप सोप्या पद्धतीने समजून जातं. 5 आणि 3 सामायिक अवयव जे आहेत कोण मिळालं? 5 गुणिले 3. 5 गुणिले 3 हे किती झाले? 15. म्हणजे या दोन संख्यांचा मसावी जो आहे तर तो झाला 15. आता लसावी म्हणजे कोण असतो? पहा लसावी म्हणजे सामायिक व असामायिक म्हणजे कॉमन आणि अनकॉमन जे आहेत ते दोघही. सामायिक व असामायिक लिहायचं. सामायिक व असामायिक अवयवांचा गुणाकार. हे प्रकरण तुम्हाला पहिल्यांदाच आहे. आतापर्यंत चौथीला, तिसरीला असं कधीच नव्हतं. म्हणून थोडंसं कठीण वाटत असेल. आता असामायिक कोण कोण आहे पहा. आता 3 आणि 2 एकाच पाड्यामध्ये कधीच मिळणार नाहीत. ते इकडे लिहून घ्यायचे. 3 पण लिहून घेतला आणि 2 पण. हे जे ब्ल्यू कलर मध्ये लिहिलेले आहेत तर ते आहेत असामायिक. मग या सर्वांचाच जर गुणाकार केला 5 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 2 या सर्वांचा जो काही गुणाकार येईल तो असणार आहे लसावी. जसे की आता सर्वांचा जर गुणाकार केला तर तो गुणाकार किती येतो? 3 5 15. पुन्हा 15. 15च्या पाडा 3 पर्यंत. 15 त्रिक 45. 45 गुणिले 2 हे 90 झाले. म्हणजे मसावी मिळाला 15 आणि लसावी मिळाला 90. ओके, अशा प्रकारे जमेल तुम्हाला आता. शेवटची 6 मिनिट आहेत. आणखी 2-3 उदाहरणं आपली व्यवस्थित जमू शकतात. ओके, व्हेरी गुड. बरोबर आहे. माईक ऑन आहेत सर्वांची. मला सांगा तुम्हाला आता पुढच्या उदाहरणांचा मसावी आणि लसावी जमेल काढायला? दुसऱ्या नंबरचं उदाहरण 16 आणि 48. चला सांगा मला आता 16 आणि 48. दुसरा जो आहे प्रश्न 16 आणि 48 यांचा लसावी आणि मसावी दोन्ही सांगा. 16 आणि 48 दोनही संख्येचा लसावी आणि मसावी दोन्ही काढा. म्हणजे दोघांची प्रॅक्टिस होईल. मसावी नेमकं काय आहे आणि लसावी नेमकं काय आहे हे समजेल. वेळ आहे सर्वांना. व्यवस्थित सोडवा आणि उत्तर पाठवा. उद्या आपली पालक मीटिंग होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी सांगून ठेवा की उद्या पालकांनी जॉईन व्हायचे. उद्या सायंकाळी 7 वाजता आपली पालक मीटिंग होणार आहे. त्याची लिंक तुम्हाला उद्या सकाळीच मिळेल. ज्यांना क्लास कंटिन्यू करायचे ते विद्यार्थी पेरेंट्स मीटिंगला थांबू शकतात. किंवा जरी तुम्हाला नंतर जरी कधी वाटलं की आपण ऑनलाईन क्लास जॉईन करावेत तरी सुद्धा तुम्ही तुमच्या इच्छेने हे क्लास जॉईन करू शकता. इतर क्लासच्या तुलनेने आपली क्लासची फी सुद्धा आपण खूप कमी ठेवलेली आहे. अगदी प्रत्येकाला परवडेल अशी. काही विद्यार्थी आपल्याकडे खूप खेड्यामधून येतात, खूप गरिबांचे असतात, काही शहरातील असतात. मग प्रत्येक ठिकाणी म्हणजे सर्वच बाबतीमध्ये फी परवडत नाही. काहींना जाण्याचा प्रॉब्लेम असतो, ट्रॅव्हलिंगचा प्रॉब्लेम आहे, रेंजचा प्रॉब्लेम आहे. असे सर्व प्रॉब्लेमचा विचार करून आपण एवढी कमी फी ठेवलेली आहे.
जवळजवळ 2000 रुपयांची सूट आपण या 30 तारखेपर्यंत दिलेली आहे. त्याला सर्वांचं उत्तर मिळतंय. HCF 16 आणि LCM 48. हो, टेस्ट उद्या पाठवली जाईल तुम्हाला. उद्या ऑनलाईन टेस्ट मिळेल, गुगल टेस्ट होणार आहे. आणि जेव्हा आपले उद्या आणखी 1-2 दिवसांपासून क्लास चालू होणार आहेत, पेड बॅचेस जेव्हा होतील, तेव्हा दर महिन्याला आपली मेगा टेस्ट होणार आहे. मेगा टेस्ट ही पूर्ण टॉपिक वाईज असणार आहे. जो टॉपिक झालाय त्या टॉपिक वरती पूर्ण असणार आहे. जसं की आता इकडे 150 मार्कांचा एक पेपर आहे, पहिला भागाचा, आणि दुसरा पण 150 मार्कांचा आहे स्कॉलरशिपचा. तर तशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला राहणार आहेत, तेवढ्याच मार्कांचे. ते आपल्या मेगा टेस्ट साठी असणार आहेत. आणि ती प्रत्येक मेगा टेस्ट तुम्हाला पुन्हा एक्सप्लेन केली जाईल. ओके, चला आता उत्तर जे आलेलं आहे ते आपण चेक करूया, ते बरोबर आहे का. 16 आणि 48. 16 आणि 48 एकाच पाड्यामध्ये मिळतात. 16च्या पाड्यामध्ये 48 येतो का. म्हणजे जर त्याच पाड्यामध्ये एखाद्या संख्या पण अशा येतात की त्याच पाड्यामधली संख्या आपल्याला मिळत असते. 16च्या पाड्यामध्ये 48 सुद्धा मिळतो, म्हणजे आपण डायरेक्ट इथे 16ने सुद्धा भाग देऊ शकतो. जसं की 16 एक 16 आणि 16 त्रिक 48. आता सामायिक अवयव आपल्याला एकच मिळाला, तो म्हणजे 16. आणि ज्यांना 16चा पाडा येत नाही तर त्यांनी अशा पद्धतीने जाऊ शकतात. आता इथं तर आपला झाला लसावी मसावी तर मिळून गेला, मसावी झाला 16 आणि लसावी झाला 16 गुणिले 3. म्हणजे या दोन संख्या आहे अशाच येऊ शकतात, लसावी आणि मसावी म्हणून. मसावी कोण झाला 16. आता वेगळ्या पद्धतीने जर आपण काढला, 16चा पाडा माहितच नाही आपल्याला, इथे येतच नाही, मग अशा वेळी काय करायचं. समजा 4चा पाडा येतो, 4च्या पाड्यामध्ये सुद्धा येतात. 4 चोक 16, 4 एक 4, 4 दोन्ही 8. म्हणजे 4च्या पाड्यामध्ये 12 नंबरला 48 मिळतो. पुन्हा एकदा 4 एक 4, 4 त्रिक 12. म्हणजे आता हे जे दोन जण आहेत तर ते सामायिक अवयव झाले. 4 आणि 4 यांचा गुणाकार आला 16. आणि हा झाला मसावी. लसावी किती होईल. मसावी पण घ्यायचा आणि उरलेली संख्या पण घ्यायची, म्हणजे 4 गुणिले 4 गुणिले हा असामायिक कोण आहे 3, त्याला पण ठेवून द्यायचं. म्हणजे लसावी किती झाला आपला 48. श्रेया साळवेचं उत्तर अगदी बरोबर आलेलं होतं, सर्वात अगोदर आलंय. व्हेरी गुड. आता पुढचा प्रश्न आहे पहा, 39 आणि 25 यांचा काढा. 39 आणि 25 तिसरी संख्या आहे. शेवटचा 1.5 मिनिट राहिलेला आहे फक्त. प्रत्येक क्लासच्या तुम्हाला रेकॉर्डिंग सुद्धा असणार आहेत. रोजच्या रोज क्लासची रेकॉर्डिंग असणार आहे. कुठलाही क्लास तुमचा मिस होणार नाही. एखादा ऑफलाईन क्लास तरी आपला मिस होऊ शकतो. पण जर असं वाटलं तुम्हाला आज जर हे प्रकरण कठीण वाटलं आणि पुन्हा तुम्ही महिनाभराने पुन्हा तेच प्रकरण सोडवताय, महिनाभराने तुम्ही विसरून गेले, तरी सुद्धा तुम्ही ती रेकॉर्डिंग पुन्हा लावू शकता. तुम्ही ते रेकॉर्डिंग वर्षभर कधीही पाहू शकता. तेच प्रकरण तुम्ही आज जे शिकवलंय तर तुम्हाला कधीही ते पाहता येणार आहे. प्रत्येक रेकॉर्डिंग आपली युट्यूबला असते. युट्यूबला अनलिस्टेड असते. जे विद्यार्थी आपल्या क्लासला आहेत, पेड क्लासला, त्याच विद्यार्थ्यांना त्या लिंक दिसतात. इतर विद्यार्थ्यांना लिंक दिसत नाहीत. इतर विद्यार्थ्यांना ज्या फ्री आहेत तेवढ्याच लिंक दिसतात. आणि आपल्या क्लासचं लिमिटेशन सुद्धा आहे, फक्त 30 विद्यार्थी आपण घेतो. 30 पेक्षा जास्त विद्यार्थी आपल्या क्लासमध्ये घेतले जात नाहीत. ओके, शेवटचा 1 मिनिट राहिलेला आहे. मला चॅट बॉक्स मध्ये टाका तुम्ही किती आला. 48. ओके, 48 काय आला. HCF आला का LCM आला. एकशे 75. ओके, 48 काय आला तुमचा. लसावी आला का मसावी आला. LCM 48 आला. मॅडम हा बोला. बोल ना. कधी होणार. उद्या उद्या आहे पेरेंट्स मीटिंग. तिसरी चौथीची. तिसरी चौथीचा क्लास का.